आषाढ महिना सुरू झाला की काही ना काही तळणीचे पदार्थ आपल्या घरी बनवले जातात। तशी परंपराच आहे आपल्या इथे। आषाढ महिन्यामध्ये पावसाळा सुरू असतो आणि हवेमध्ये गारवा पसरलेला असतो आणि आपल्या शरीराला उष्ण ठेवायचं काम आपण करायचं असतं, म्हणजे बऱ्याचशा आजारांपासून आपलं संरक्षण होतं। आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करण्याची परंपरा आपल्याकडे असावी। आणि मी तुमच्यासाठी आज केळीच्या पुऱ्या ही रेसिपी घेऊन आलेली आहे। बरेच जण कापण्या करतात, तिखट पुऱ्या करतात, धपाटेही करतात, पण आज मी तुमच्यासाठी मँगलोर बन म्हणजे कर्नाटकची प्रसिद्ध रेसिपी आहे ही। याला आपण केळीच्या पुऱ्या असं सुद्धा म्हणू शकतो। अतिशय चविष्ट होतात, खूप झटपट होतात आणि अगदी वेगळी रेसिपी म्हणून तुम्ही घरी करू शकता। तुम्ही बघा केळीच्या पुऱ्या किती मस्त झालेल्या आहेत, अगदी टम्म फुगतात, खुसखुशीत होतात, अगदी छान होतात। तुम्ही नक्की बनवा। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे बघा मी केळी घेतलेली आहे। यातल्या 2 केळी आपण वापरणार आहोत। मीडियम साईजची केळी आहेत ही। त्याचबरोबर 3 वाटी मैदा घेतलेला आहे। 1 वाटी पिठी साखर सुद्धा लागणार आहे आपल्याला। बेकिंग पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे। त्याचबरोबर दही आपण 3 चमचे वापरणार आहोत। सर्वात आधी आपण केळीचं मिश्रण तयार करायचं आहे। यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण केळी टाकून घेऊया। केळीचं साल काढून घेऊया, केळी कट करूया आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। इथे जर तुम्हाला मिक्सर वापरायचा नसेल तर तुम्ही केळी मॅश करून घेऊ शकता, म्हणजे चमच्याने आपण केळी मॅश करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं। पण मी ही अतिशय सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आहे। आपण मिक्सरमध्ये केळीचं मिश्रण तयार करूया आणि नंतर पीठ मळून घेऊया। अगदी झटपट होतात यामुळे पुऱ्या। आता केळी मी कट करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया। बस, बाकी काहीही टाकायचं नाही। केळी आणि दही हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। बघा अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे। याच्यात पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाहीये, केळीलाच बघा किती पाणी सुटलेलं आहे। आता याच मिश्रणामध्ये आपण पीठ मळायचं आहे। यासाठी मी हे केळीचं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते। केळी आणि दह्याचं मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पिठी साखर टाकूया। ही पिठी साखर मी मिक्सरमध्ये साखर दळून तयार केलेली आहे। 1 वाटी पिठी साखर टाकलेली आहे। तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। आता ही पिठी साखर आपण या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करूया आणि नंतर याच्यामध्ये मैदा ॲड करूया। 3 वाटी मैदा आपण घेतलेला आहे, पण मैदा आपण एकदम टाकायचा नाही, थोडा थोडा करत मैदा टाकायचा आहे। आता मी बेकिंग पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे। अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आपण वापरणार आहोत आणि यानंतर आता आपण याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे। हे पीठ आपल्याला असं भिजवायचं आहे की ते जास्त सैलसरही नाही झालं पाहिजे आणि खूप घट्टही नाही झालं पाहिजे। आपण पुरणपोळीसाठी जशी कणिक मळतो ना, त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने थोडा थोडा मैदा टाकत आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता मी थोडासा मैदा ठेवलेला आहे बाजूला, कारण एकदम चिकट होऊन जातं हे पीठ। केळी आणि पिठी साखरेमुळे पीठ चिकट होतं आणि हाताला खूप चिकटून बसतं। एकदम शेवटी आपण आपल्या हाताचं पीठ काढण्यासाठी मैदा ठेवलेला आहे। तो मैदा हातावरती चोळून घेऊया आणि हाताचं पीठ अशा पद्धतीने काढून घेऊया। आता मी याच्यामध्ये तूप टाकते। 1 चमचाभर आपण तूप टाकूया आणि नंतर हे पीठ चांगलं एकजीव करूया आणि झाकून ठेवून देऊया। आता पीठ भिजून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आपण पुरणपोळीसाठी जशी कणिक मळतो ना, त्याच पद्धतीने आपण हे सैलसर असं भिजवलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवून देऊया। हे थोडंसं घट्टही होतं कारण मैदा सर्व पाणी शोषून घेतं, त्याच्यामुळे आपण 15 मिनिटे हे झाकून ठेवूया आणि 15 मिनिटानंतर याच्या पुऱ्या करायला घेऊया। आता 15 मिनिटे झालेली आहेत। आता पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया। पुऱ्या आपल्याला जास्त पातळ करायच्या नाहीत, थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत। आता ही केळीची पुरी लाटून झालेली आहे। आपण ही तळायला टाकूया। तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्यानंतर पुरी सोडायची त्याच्यामध्ये आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी मस्त खरपूस होईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची। आणि तुम्ही बघू शकता मी ही पुरी जास्त जाडही नाही लाटलेली आणि खूप पातळसरही नाहीये, मध्यम आकाराची पुरी आपण लाटलेली आहे। तुम्ही कधी कर्नाटकमध्ये गेले ना तर मँगलोर बन तिथे अवश्य खा। काही काही ठिकाणी एकदम जाड पुरी असते, जाड मँगलोर बन मिळतो, तोही चांगला लागतो खायला। पण मी आज घरी मीडियम साईजच्या पुऱ्या लाटलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे, अगदी छान झालेली आहे।
पीठही अगदी आपलं मऊ झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकल्यामुळे ते थोडंसं फर्मेंटही झालेलं आहे. त्याच्यामुळे ही पुरी खायला खूप मस्त लागते, अगदी फ्लफी होते आतून. पुरी आता तळून झालेली आहे. आपण ही काढून घेऊया आणि अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि कलरही बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे. खायला अप्रतिम लागते ही पुरी. तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. केळीची चव या पुरीला येते, त्यामुळे खायला खूप छान लागते. आता अशाच पद्धतीने आहे ना आपण बाकीच्याही पुऱ्या आधी पण तळलेल्या आहेत आणि नंतर सुद्धा तळून घेऊया. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते पुरी कशी लाटायची. आधीची पुरी आपण तेल लावून लाटली होती आणि ही पुरी मी थोडासा मैदा लावून लाटती आहे. तुम्ही तेल लावून सुद्धा पुरी लाटू शकता किंवा मैदा लावून सुद्धा लाटू शकता. पण मैदा लावल्यावर काय होतं, तेल खराब होतं. त्यामुळे शक्यतो तेल लावूनच पुरी लाटून घ्या. आणि तुम्हाला जर पीठ खूप चिकट वाटत असेल ना, ते जर पोळपटाला आणि लाटण्याला चिकटत असेल तर तुम्ही डिश घ्यायची, त्याच्यामध्ये तेल लावून पुरी हाताने थापायची. मँगलोर बन असे सुद्धा करतात, न लाटता हाताने थापून सुद्धा हे बन केले जातात बऱ्याच ठिकाणी. तेही छान लागतात खायला. पण तुम्हाला जर पातळ बन खायचे असतील ना तर तुम्ही लाटून करा. अशा पद्धतीनं पीठ मळा की ते चिकटणार नाही, खूप पातळ होणार नाही. आणि जर तुमचं पीठ पातळ झालंच, कारण केळीमध्ये भरपूर पाणी असतं, चिकटही असते, त्यामुळे पीठ चिकट होऊ शकतं. अशा वेळी तुम्ही तेलावरती ताटामध्ये थापून पुरी करायची. ते सुद्धा बन खूप छान लागतात. त्याही पद्धतीचे बन मी तुम्हाला दाखवेल दुसऱ्या रेसिपीमध्ये. आज आपण लाटून बन तयार केलेले आहेत. नंतर मी तुम्हाला ताटामध्ये थापून बन कसे करायचे हेही दाखवेन. आता ही सुद्धा पुरी अगदी छान फुगलेली आहे आणि तुम्ही शेजारी ताटामध्ये बघू शकता. सगळ्या केळीच्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत, किंवा याला मँगलोर बनही म्हणू आपण. मँगलोर बनच आहेत हे, पण आपण मराठीमध्ये याला केळीच्या पुऱ्या असं म्हणूया. सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि या अशाच फुगलेल्या राहतात, अजिबात मऊ पडत नाही. खूप खुसखुशीत लागतात खायला, खूप चवदार लागतात. तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा. आता मी तुम्हाला आतूनही दाखवते की ही पुरी आतून किती फ्लफी होते, अगदी मस्त केकसारखी होते आतून. तर सर्व बन किंवा पुऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत, अतिशय सुरेख झालेल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार. तुम्ही या पद्धतीनं एकदा या केळीच्या पुऱ्या नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. आणि कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपली ही आजची केळ्यांच्या पुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.